गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटात नाराज असल्याची चर्चा असणारे कोकणातले ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांनी एक सूचक वक्तव्य केलं। नियतीच्या पोटात उद्या काय दडलंय हे कुणाला सांगता येत नाही। मी गोष्टी आधी करतो आणि नंतर सांगतो। मी ठाकरे गटात नाराज असल्याच्या चर्चांना अर्थ नाही। ज्या गोष्टी माझ्या मनात नाहीत त्यावर मी खुलासा करत नाही, असं भास्कर जाधवांनी म्हटलंय। तर भास्कर जाधवांनी रत्नागिरीतल्या आपल्या समर्थकांना घरी बोलावून घेतलं होतं। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्याकरता मी ठाकरे गटातील स्थानिक पदाधिकाऱ्यांना बोलवून घेतल्याचं भास्कर जाधव म्हणाले। तसंच भास्कर जाधव यांनी परस्परच आपण रत्नागिरीतील जिल्हा परिषद, नगरपालिका आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची जबाबदारी अंगावर घेत असल्याची घोषणा करून टाकली। मी हीच चर्चा करण्याकरता पक्षातील माझ्या सहकाऱ्यांना बोलावून घेतलं होतं, असं भास्कर जाधव म्हणाले। मी ही जबाबदारी नुसती अंगावर घेऊन थांबणार नाहीये, तर पक्षाला यशही मिळवून देणार आहे, असं भास्कर जाधव म्हणाले। मुळामध्ये ह्या नाराजीच्या बातम्या खास करून तुम्ही लोक दाखवताय ह्या चुकीच्या आहेत। मी असा माणूस नाहीये की नाराज असलो तर आर पडद्यानं वळणानं बोलणं हे माझं कामच नाहीये। मी नाराज असल्याचे कशाच्या आधारे तुम्ही हे सगळं कन्क्लुजन काढलं? मी नाराज आहे या बातम्यांमध्ये काडीचं तथ्य नाही। मी नाराज नाही आणि ज्या गोष्टी माझ्या मनामध्ये नाहीत त्याचा मी खुलासा देखील करत नाही। त्यामुळे माझ्या वक्तव्याबद्दल कोण सातत्यानं काही बोलत असेल तर त्याबाबत फार भाष्य करण्याची मला आवश्यकता वाटत नाही। प्रामाणिकपणा तुम्हाला दिसला पाहिजे। घुसमट कसली आणि माझी घुसमट काय होणार आणि मी काय घुसमटून स्वतःला घेणार? माझी कोणीही घुसमट केलेली नाही, मला कोणीही घुसमटत ठेवलेलं नाही। किंबहुना पक्षाला चारी बाजूने घेरलं जातंय अशा वेळेला माझं तरी मन तसं मला मन सांगतं की मी अधिक जोरदारपणे आक्रमण केलं पाहिजे। ती माझी क्षमता आहे। कुठलाही प्रसंग अंगावर ओढून घेत असताना मला भीती ना भय। त्यामुळं मी पवार साहेबांना सोडल्याचं राजकीय चूक केली हे बोललो म्हणजे माझी शिवसेनेमध्ये घुसमट होते असा त्याचा अर्थ काढण्याचं काही कारण नाही। आधी करतो आणि नंतर सांगतो। मी हे करणार आहे, मी ते करणार आहे, मी हे करणार आहे असलं काही करत नाही आणि आता असलं कोणी बोलूही नाही। नियतीच्या मनामध्ये किंवा नियतीच्या पोटामध्ये उद्या काय दडलंय हे कोणाला सांगता येत नाही। त्यामुळं आधी केले मग सांगितले। आज मी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी मी स्वतःहून अंगावर घ्यायचा निर्णय घेतोय। माझ्या सहकार्यांना ते मान्य असेल तर मी त्याच्यामध्ये उतरणार आहे आणि उतरणार आहे तो असा तसा नाही उतरणार आहे, पक्षाला यश मिळवून देण्याकरताच उतरणार आहे। सगळ्या गोष्टी या पुन्हा पुन्हा सांगायच्या नसतात। माननीय उद्धव साहेबांना भेटण्याकरता मला कधीही अपॉइंटमेंट घ्यावी लागत नाही। कधीही मला गेटवर एक सेकंद सुद्धा थांबवलं जात नाही। माझी गाडी बघितल्यानंतर सिक्युरिटीचे सगळे ऑफिसर, सगळे गार्ड मला पूर्णपणे ओळखतात आणि एक सेकंद सुद्धा माझी गाडी तिथं न थांबता माझी डायरेक्ट गाडी आतमध्ये पाठवली जाते। पण मी माझी शिस्त सोडत नाही। मी गेटवर उभा राहतो, मला चेक करा म्हणून सांगतो का तर माझ्या नेत्याची सुरक्षा मलाच महत्वाची आहे आणि मी ती बाळगली पाहिजे, मी राखली पाहिजे। पण मला कधीही गेटवर कोणी थांबवत नाही आणि मला चेक करण्याचा सुद्धा कोणी प्रयत्न करत नाही।